पिछले चुनाव में श्री शरद पवार ने नवनीत राणा को समर्थन किया था और प्रचार करने आए थे। शरद पवार के आशीर्वाद से ही नवनीत राणा सांसद बनी। शरद पवार के आशीर्वाद के बाद ही नवनीत राणा बीजेपी में शामिल हुई। शरद पवार भी चाहते थे कि नवनीत राणा बीजेपी में शामिल हो, इसलिए उन्होंने अजित पवार को भेजा। सुप्रिया सुले की जिद के कारण उन्हें रुकना पड़ा। शरद पवार साहब के मन में बीजेपी है तो जुबान पर सिर्फ विरोध है। शरद पवार साहब के मन में नवनीत राणा बीजेपी में है। हो सकता है कि उन्होंने कांग्रेस के दबाव और उद्धव ठाकरे के दबाव के कारण आज ये बात कही हो उद्धव ठाकरे पर। संजय राउत कांग्रेस और सोनिया गांधी के पाले में नहीं नाचने वाले हैं। उद्धव ठाकरे ने मुख्यमंत्री पद के लिए बीजेपी के साथ धोखा किया। उद्धव ठाकरे अमरावती में हिंदुत्व को खत्म करने का काम कर रहे हैं। उद्धव ठाकरे को फर्जी हिंदुत्व बेनकाब हो गया है बच्चू कडू पर। बच्चू कडू मीडिया प्रेमी है। उन्हें मीडिया में बने रहने, बड़े आदमी का विरोध करने और टीआरपी हासिल करने की आदत है। हमने मैदान के लिए जो भी अनुमति मांगी थी वो हमारे पास है। बच्चू कडू हिंदू धर्म के विचार का कटू विरोध करता है। युवा सेना पार्टीच्या वतीने मागच्या वेळेस पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे नवनीत राणा यांना पाठिंबा मिळाला। आदरणीय पवार साहेबांनी त्यांना पाठिंबा दिला, प्रचार करायला आशीर्वाद दिला आणि पवार साहेब खूप सिनियर नेते आहे। आज नवनीत राणा त्या ठिकाणी पवार साहेबांच्या आशीर्वादामुळेच त्यांना खासदार बनण्याची संधी मिळेल तेव्हा। आणि आज पवार साहेबांना सुद्धा जेव्हा भाजपमध्ये नवनीत राणा गेल्या आणि युवा सेना पार्टीमध्ये आम्ही त्यांना पाठिंबा दिला, तर भाजपमध्ये जायच्या आधी सुद्धा नवनीत राणांनी पवार साहेबांची आशीर्वाद घेतला आणि सांगितलं त्यांना। तर मला असं वाटतं की पवार साहेब नेहमी आमच्यासाठी आदरणीय आहे, नेहमी त्यांचा रिस्पेक्ट आमच्या जोड त्यांचा आहे। पण ज्या भाजपमध्ये नवनीत राणा गेल्या त्याच भाजपमध्ये पवार साहेबांची सुद्धा इच्छा होती, म्हणून अजित पवारांना त्यांनी पाठवलं। आणि अचानक सुप्रियाताईच्या हट्टापायी त्यांना कुठंतरी ते थांबावं लागलं, म्हणून त्यांच्या मनामध्ये भाजप आहे आणि जिभेवर फक्त त्यांच्या होठावर फक्त विरोध आहे। तर मनामधल्या भाजपमध्येच नवनीत राणा आहे पवार साहेबांच्या, आणि होठावर जरी विरोध असला, होठावर जरी ते बोलत असतील तरी पवार साहेबांच्या मनामधल्या भाजपमध्येच नवनीत राणा आहे आणि युवा स्वाभिमानचा त्यांना पाठिंबा दिला आहे आम्ही। आणि मला असं वाटते पवार साहेब मनापासून अंदरून पूर्ण ताकदीनं नवनीत राणाला आशीर्वाद देत आहे। काँग्रेसच्या दबावामुळं आणि उद्धव ठाकरेंच्या दबावामुळं ते आज बोलले असतील, पण मला त्यांच्या मनातली प्रत्येक गोष्ट माहीत आहे। कारण त्यांनी एकदा राष्ट्रवादीची तिकीट नवनीत राणाला दिली, त्या पराभूत झाला। नंतर युवा सेना पार्टीच्या तिकीटवर त्या उभ्या राहिल्या आणि त्याला पाठिंबा पवार साहेबांनी दिला, म्हणून पवार साहेबांचे माझे जे संबंध आहे ते खूप चांगल्या पद्धतीचे आहे। त्यांच्या मनामध्ये काय आहे ती भाजप आहे हे मला माहीत आहे। थापाड्यांची लंका जाळण्यासाठी अमरावतीला आलो असं उद्धव ठाकरेंनी आज म्हटलं। उद्धव ठाकरे हे असं समीकरण आहे की मला असं वाटते बाळासाहेबांचा जर एक एक शब्द सगळ्यांनी ऐकला की शिवसेना जेव्हा काँग्रेसच्या दारामध्ये नाचल तेव्हा मी त्या शिवसेनेचं शटर बंद करून टाकीन। आणि एक नाचोळा जो आहे आपला संजय राऊत, जो काँग्रेसच्या दारामध्ये सोनिया गांधींच्या दरबारामध्ये नाचतो, त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी पूर्ण बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे आचार, बाळासाहेबांची दिशा विसरून एका मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी भाजपसोबत बेमानी केली, भाजपच्या नेत्यांसोबत बेमानी केली, भाजपच्या वोटरसोबत, हिंदुत्वाच्या वोटरसोबत बेमानी केली। आणि मला असं वाटते आज उद्धव ठाकरे जे भोगत आहे त्याच्या मागे बाळासाहेबांचा आशीर्वाद नसल्यामुळं तो बाळासाहेबांचा आशीर्वाद एकनाथजी शिंदेंसोबत आहे, मोदीजींसोबत आहे, मोदींच्या हिंदुत्वासोबत आहे। त्यामुळं आज उद्धव ठाकरेने कितीही मोदीजींवर, एकनाथजी शिंदेंवर, देवेंद्र फडणवीसांवर काही टीका केली, माझ्यावर जर टीका केली तर एक लक्षात ठेवा, उद्या हनुमान जयंती आहे, हनुमान भगवंताचा जन्म उद्या होणार आहे आणि त्या दिवशी या अमरावतीमध्ये पुन्हा हनुमान चालीसाचं पठण आणि मोठ्या प्रमाणात
भगवंताची महारॅलीसुद्धा निघणार आहे आणि त्या अमरावतीमध्ये येऊन पुन्हा ते हिंदुत्वाला डिवसण्याचं काम करत आहे. ते लक्षात ठेवा, खोटं हिंदुत्व जे उद्धव ठाकरेचं ते उघड पडलेलं आहे आणि खरं हिंदुत्व एकनाथजी शिंदेंचं हे डोळ्यासमोर आहे. आणि या देशामध्ये हिंदुत्वाला टिकवणारं कोण आहे बाळासाहेबांच्या विचाराला, ते देशाचे पंतप्रधान मोदीजी आहे. म्हणून उद्धव ठाकरेंनी इथे येऊन किती थापा मारल्या तर जनतेचं त्याच्याकडे लक्ष जाणार नाही, कारण हा हिंदुत्व सोडून काँग्रेसच्या दरबारामध्ये गेला.